सांगतात की त्यांचं जे लग्न आहे ते 2015 साली झालं होतं. 4 वर्ष ते लेकरासाठी प्रार्थना करत होते आणि ते सांगतात की त्यांनी सर्व डॉक्टर्स केले, सगळे औषधं केले, पण काही फरक पडला नाही. 4 वर्ष सगळीकडे ते गेले, पण ते सांगतात की 2019 मध्ये ते आपल्या चर्चमध्ये आले, ते प्रभूकडे प्रार्थना करत होते. तुम्ही जसं सॅटर्डेला प्रार्थना करत होते, ते सांगतात की ते कुटुंब त्यामध्ये सहमत होत होतं आणि परमेश्वरने चमत्कार केला. 2021 मध्ये त्यांना परमेश्वरने एका आणि त्यानंतर अजून एका बाळाने आशीर्वादित केलेलं आहे, म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. हालेलुया. This is a girl. Both boy, two boys. हालेलुया. पुत्र संतान. God Amen. bless me. What you have to say? सर्वांनी प्रभूवरती विश्वास ठेवा आणि प्रभूच्या मार्गात चालावे. See this. आमेन. झाल्यापासून आमच्या 2 गाड्या पण झाल्या, घर पण झालं. घर झालं, घर झालं, 2 गाड्या झाल्या, 2 मुलं झाली. God bless him. Bless them, O Lord. Let your gracious hand be upon them. Let them prosper in all things, Yes. O Father. Yes, In Lord. Jesus' name I pray. आमेन. 2016 साली त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर त्यांना गर्भधारणा काही राहत नव्हती. खूप सारे प्रयत्न त्यांनी केले, खूप डॉक्टर केले, दवाखाने केले, काही केला, फरक काही पडत नव्हता. मग काय लोकांचे टोमणे सुरू झाले. जसे हन्नाईला टोमणे बसायचे तसे ह्यांना देखील टोमणे झाले की लग्नाला इतके वर्ष झाले तरी अजून तुला लेक का नाही झालेली म्हणून. आणि ते सांगतात तेच टोमणे घेऊन ते आपल्या चर्चमध्ये आल्या. शनिवारच्या एका सभेमध्ये त्यांनी प्रार्थना केली आणि त्या सांगतात की प्रभूने ती प्रार्थना ऐकली. ऑक्टोबर 2024ला त्यांच्या घरामध्ये गुड न्यूज आली आणि जुलै 2025ला ह्या मुलीचा आशीर्वाद त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. नको रडू, प्रभूने तुझा आनंद पूर्ण केला ना. It's नको रडू. it's tears of joy. आमेन. माझ्या बाळाला घ्या, घ्या पास्टर. तिची इच्छा की तिच्या बाळाला बिशपने आपल्या हातात घ्यावं. What a Hallelujah. joy. What a joy. आमेन. God bless this man. Give her a bright future. येस, उज्ज्वल Let her भविष्य देतील आदे बापा. Be strong तिला and खंबीर rise ठेव. up in life आयुष्यात वर आण. and bring name and fame to the नाव, family. लौकिक प्रसिद्धी परिवाराला दे दे बापा. Let the child grow to know you, Jesus. आणि हे लेकरू वाढून तुझ्या जवळ येऊ दे. Let her life be made. तिचं जीवन बनवू दे. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. This auntie comes from Kothuru to our church. She said when she was not coming to church, there were all disturbance, no money at home, very depression spirit, and she didn't have a single penny in her house. The moment she started coming to our church and praying on Saturday, now she has money, she has gold, she has her home, she has everything. And from Kothuru, she has come walking to a church, and she says, I didn't have anything, but the moment I started coming to church, I have everything in the world now, everything, money, everything. खरं आहे? हो खरंय. मी दापोडी कोथरूड ते दापोडी पायी आले. पायी आले तुम्ही? पायी आले आणि आम्ही आमच्या ड्रायव्हरला देवाची स्तुती सांगितली. त्यांची दारू सुटली, गुटखा सुटला. कुणाचं? ड्रायव्हर दिलं. मला 200 रुपये लोकांना मागायला लागायचं, पण परमेश्वराने आम्हाला सोनं, गाडी, गुंठा सगळं काही देवाने दिले आम्हाला, म्हणून सगळं गौरव मी देतो. काय म्हणता? 2-2.5 वर्षामध्ये सगळं गाडी आली, सगळं आलं. सगळं आलंय. आणि हे तुमचे ड्रायव्हर आमेन. दारू पित होते, आता पित नाही? मी चर्चला यायला चालू केलं आणि माझे ऑटोमॅटिक माझे व्यसन पूर्णपणे बंद झालं. हालेलुया. आमेन. What a joy. केवढा आनंद आहे हा. God bless you. God bless you. God bless you. गॉड ब्लेस यू. इनका नाम माधुरी श्रीराम पॉल है और पिछले 1 महीने से इनके पेट में बहुत दर्द हुआ करता था. डॉक्टर के पास गए, डॉक्टर ने सोनोग्राफी किया. सोनोग्राफी के बाद डॉक्टर ने कहा कि इनको पित्ताशय की पथरी हुई है, ज्याला मराठीत आपण पित्ताचे खडे म्हणतो, ये हुआ है. तो डॉक्टर ने बोला ऑपरेशन करना पड़ेगा और ऑपरेशन का टोटल 3 लाख खर्चा है. वो अकेले रहते, उनका आर्थिक परिस्थिति इतना अच्छा नहीं है. वो डर गए, प्रभु यीशु से प्रार्थना करना चालू किया, चर्च को आना चालू किया. शनिवार को ऐसे उन्होंने आपके साथ सहमत किया. इनकी जो दोस्त है, उनके भाई ने उनको बोला कि आप मेरे साथ आइए, मैं आपको सरकारी अस्पताल में फ्री में आपका इलाज करा के दूंगा. वहां पे उनका ऑपरेशन हुआ और ऑपरेशन के बाद भी उनका जो दर्द था वो नहीं जा रहा था. फिर वो बहुत डर गए कि प्रभु अब तो ऑपरेशन भी हो गया, अब क्या करूं. फिर से वो चर्च को आए, शनिवार को फिर से वहां पे पीछे बैठे, लास्ट में जो प्रेयर होती है आपके साथ सहमत हुए और वो बताते हैं कि प्रभु ने चमत्कार किया और पिछले शनिवार से अब तक उनको बिल्कुल दर्द नहीं हो रहा. वो सारा का सारा महिमा प्रभु यीशु मसीह को देना चाहते हैं. Thank you for healing her, oh Master. हालेलुया. आमेन. Let that healing always remain in Yes, her in Lord. Jesus' name. Yes.